नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। इयत्ता नवोदयच्या परीक्षेसाठी आपण सराव सुरू केलेला आहे। त्यामध्ये आपण परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा सराव घेऊन आलो आहोत। त्यातीलच आज एक नवीन प्रश्न पाहणार आहोत। आता बघा मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चौरस आणि आयतावरतीचा एक प्रश्न घेतला होता। तशाच प्रकारचे 10 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, परंतु वेळ कमी असल्यामुळे आपण एक टॉपिकवरती एक प्रश्न नक्की घेणार आहोत। आणि जर वेळ मिळाला तर आपण अजून विविध प्रकारचे प्रश्न सरावासाठी आपल्या व्हिडिओद्वारे घेऊन येणार आहेत। तर बघा, आज आपण नवीन प्रश्न पाहणार आहोत। 640 चे मूळ अवयव कोणते? आता मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला पर्यायामध्ये 4 प्रकारचे विविध अवयव दिले जातात। त्यामध्ये काही समान असतात तर काही वेगवेगळे असतात, परंतु पर्याय आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि लक्ष देऊन पर्याय जर सोडवला तर तुम्हाला उत्तर समजणार आहे। तर आपण सुरू करूया। जास्त वेळ न घेता 640 चे मूळ अवयव कोणते हे पाहूया। आता बघा, 640 चे अवयव पाडताना आपल्याला 640 ला कोणत्या संख्येने भाग जातो हे अगोदर पाहावे लागेल। तर आपल्याला 640 ने भाग जाण्यासाठी प्रथम आपल्याला 2 चा भाग घालावा लागणार आहे। तर काय करावं लागेल, 2 गुणिले 640 ला 2 ने भाग घेतल्यानंतर किती येतं? 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4 आणि 2 शून्य 0। त्यानंतर बघा, आता 320 ला आपल्याला भाग घालवणार आहात। हे 2 तर आहे तसं आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर परत 2 ने भाग घालूया। 2 एके 2 आणि 2 चक्क 12 आणि 2 शून्य 0, 2 एके 2। आता परत 260 ला आपल्याला 2 नेच भाग घालवायचा आहे, कारण की प्रत्येक संख्येला आपल्याला 2 ने भाग घालावा लागणार आहे। बघा, आता 260 ला 2 ने भाग जातो, त्यामध्ये किती येणार आहे? 2 एके 2 आणि 2 त्रिक 6, सॉरी इथे 160 आहे। आता बघा, 2 आठी 16 आणि 2 शून्य 0। त्यानंतर बघा, परत एकदा 80 ला आपल्याला भाग घालावा लागणार आहे, तो पण 2 ने सुद्धा जाणार आहे। बघा किती येते? 40 दोन्ही 80। त्यानंतर अजून एकदा 2 नेच भाग जातो, 2 एके 2, 2 एके 2, 2 एके 2। आता बघा, आणि 20। आता लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित प्रकारे। प्रत्येक ठिकाणी बिंदूंचा वापर केलेला आहे, कारण की 2 ने प्रत्येक संख्येला भाग जात असल्यामुळे आहे तसा वरच्या सगळ्या 2 संख्या लिहून घ्यायच्या आहेत आणि परत अजून आपल्याला 2 नेच भाग घालवायचा आहे आणि 10 येते। त्यानंतर बघा, 2 गुणिले 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 5। आता बघा, आता ह्या 5 ला आपल्याला 2 ने पण भाग जात नाही, 3 ने पण भाग जात नाही आणि कोणत्या संख्येने भाग जात नसल्यामुळे 5 ला 5 आणि 5 न संख्येने भाग जातो, त्यामुळे आपल्याला हेच अवयव आपले काय असणार आहेत? महत्त्वाचे असणार आहेत। तर किती 2 आलेले आहेत आपले? 1 2 3 4 5 6 7 आणि 5। बघा, 7 वेळा आपलं काय आलेलं आहे? 2 आलेलं आहे आणि 5 हा एक मूळ अवयव आहे। अशा प्रकारचे जर अवयव पर्यायामध्ये असतील तरच आपला उत्तर क्रमांक बरोबर असणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा आणि सांगा की अशा प्रकारचे अवयव काढल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने अवयव होतात, त्यामुळे हाच आपला पर्याय बरोबर असणार आहे। धन्यवाद।